नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चर्चा तर होणारच या चॅनलवर। मंडळी, सध्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात एकच प्रश्न विचारला जातोय, तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे आता पुढच्या महिन्यात येणार की ही योजना बंदच होणार। सोशल मीडियावर तर अफवांचं पेव फुटलंय की सरकारकडे पैसेच उरले नाहीत, पण खरं काय आहे? सरकारचा नवा प्लॅन काय? चला सोप्या भाषेत समजून घेऊया। अफवा आहे काय? सध्या अनेक ठिकाणी सांगितलं जातंय की निवडणुका झाल्या की ही योजना बंद होईल। काही लोक म्हणतायत की तिजोरी रिकामी झालीये, यामुळे आपल्या माता भगिनींच्या मनात धाकधूक वाढली आहे। पण या सगळ्या अफवा आहेत की यात काही तथ्य आहे, हे पाहणं महत्त्वाचं आहे। सरकारचा निर्णय काय? खरं सांगायचं तर सरकारने या योजनेसाठी बजेटमध्ये आधीच तरतूद केली आहे। याचा अर्थ असा की योजनेसाठी लागणारे पैसे सरकारने बाजूला काढून ठेवले आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही वारंवार सांगितलं आहे, ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे, त्यामुळे पैसे मिळणं बंद होईल। त्यामुळे ही भीती मनातून काढून टाका। तुमचे पैसे का अडकू शकतात? आता एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमचे पैसे येत नसतील तर त्याचं कारण योजना बंद होणं हे नसून तांत्रिक असू शकतं। तुमचं बँक खातं आधार कार्डला जोडलेलं नसेल तर पैसे अडकतात। जर तुमचं EKYC पूर्ण नसेल तर लगेच करून घ्या। फॉर्म भरताना काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करा। या छोट्या चुकांमुळे तुमचे 1500 रुपये थांबू शकतात। त्यामुळे एकदा बँक खातं नक्की तपासा। योजना का सुरूच राहणार? राजकीय दृष्टिकोन पाहिला तर ही योजना महाराष्ट्रात खूप लोकप्रिय झाली आहे। कोणतंही सरकार इतकी मोठी आणि लोकप्रिय योजना सहजासहजी बंद करण्याचा धोका पत्करणार नाही। त्यामुळे ही योजना सुरूच राहील, फक्त त्यावेळी त्यात काही छोटे बदल होऊ शकतात। तर माता भगिनींनो, काळजी करू नका, पुढचा हप्ता वेळेवर तुमच्या खात्यात जमा होईल। अफवांवर विश्वास ठेवू नका। तुम्हाला ह्या योजनेबद्दल काय वाटतं? तुमचे पैसे नियमित येत आहेत का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच सोप्या भाषेतल्या माहितीसाठी आपल्या चर्चा तर होणारच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायला। तोपर्यंत धन्यवाद।